राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक न्यायालयाने 420 म्हणजे फसवणूक आणि 465 म्हणजे फोर्जरी कागदपत्रामध्ये फेरफार करणं या गुन्ह्यामध्ये 2 वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. 50,000चा दंड लावलेला आहे. गुन्ह्यामध्ये दोषी असलेल्यालाच शिक्षा सुनावली जाती. म्हणजे ते दोषी ठरलेत तर महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक महत्त्वाच्या खात्याचा मंत्री तो जर दोषी सापडत असेल, त्याला जर न्यायालयाने दोषी ठरवून 2 वर्षाची कारावासाची शिक्षा दिली असेल तर माणिकराव कोकाटेंना या पदावर राहायची किंचितही अधिकार नाही. त्यांची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी आहे की त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. आणि ह्या माणिकराव कोकाटेंनी जर राजीनामा दिला नाही तर राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे प्रमुख म्हणून आणि माणिकराव कोकाटेंच्या पक्षाचे प्रमुख अजितदादा पवार यांनी तत्काळ याचा राजीनामा घ्यावा आणि महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून द्यावं की महाराष्ट्राचं जे मंत्रिमंडळ आहे, महाराष्ट्राचं जे शासन चालवणाऱ्या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत, त्या अशा कुठल्याही प्रकारच्या गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी असतील तर त्यांना तत्काळ आम्ही त्यांचा राजीनामा घेतोय. बेछूट नुसते ज्यांच्यावर आरोप झाले होते, मग छगन भुजबळ असतील, अनिल देशमुख असतील, आर पाटील असतील, यांच्याकडून नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेण्यात आलेला आहे. तर अजितदादा पवार, आपण ज्याप्रमाणे छगन भुजबळांचा राजीनामा घेतला होता, ज्याप्रमाणे आर पाटील यांनी राजीनामा दिला होता, ज्याप्रमाणे अनिल देशमुखांनी राजीनामा दिला होता, त्याचप्रमाणे तत्काळ ह्या माणिकराव कोकाटेंचा राजीनामा तुम्ही तत्काळ घ्या. अन्यथा महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था आहे का नाही याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. इतक्या महत्त्वाचं खातं कृषी खातं आणि या कृषी खात्याचा जर मंत्री फसवणूक आणि कागदपत्रामध्ये फेरफार अशा गुन्ह्यामध्ये जर तो काम करणार असेल तर नक्कीच महाराष्ट्राची जनता सुरक्षित हातात नाही आहे अशी कुठेतरी भावना होईल. त्यामुळं लवकरात लवकर माणिकराव कोकाटेंना राजीनामा द्यायला लावा आणि माणिकराव कोकाटेंमध्ये तरी कुठंतरी नैतिकता असेल, कुठंतरी त्यांना कायद्याची ज्या शपथेची जर आठवण असेल तर तुम्हाला एका फसवणुकीच्या प्रकरणामध्ये तुम्हाला दोषी ठरवलं आहे. कलम 420 अंतर्गत तुम्ही दोषी ठरवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्रामध्ये फेरफार, त्याला फोर्जरी म्हणतात, त्याच्यामध्ये तुम्ही दोषी ठरला आहे. तर नैतिकतेच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तत्काळ तुम्ही राजीनामा द्यावा. अन्यथा महाराष्ट्रामध्ये जनता रस्त्यावर उतरेल आणि अशा प्रकारचा जो गुन्हा सिद्ध झालेला मंत्री आहे याला आम्ही बिलकुल त्यांच्या मंत्रिपदावर आम्ही थांबून देणार नाही. त्यामुळं तत्काळ या माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी तत्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा.